क्या बोलती पब्लिक, निकला ना मैं सवेरे सवेरे मेरे बैंक में जाने के लिए SBI के, अपनी चरम पादुल का पहन के मैं निकला मेरे भाई की गाड़ी पे। अभी मंगरूल जाता, उससे पहले मैं गाड़ी चलाते चलाते मुन्ना के घर के पास में जाऊंगा। मुन्ना को बोलूँगा कि मेरे साथ में चल करके, ये देख लो ये मुन्ना आ रहा, क्या मालूम किसके साथ में फ़ोन पे बात कर रहा। त्यानंतर मी निघालो मंगरूळच्या रस्त्यानं थोडी दूर जाता जाता मला मुन्नाचे मित्र दिसले. पण हे मुन्नाचे मित्र. त्यानंतर थोडे दूर गेल्यावर डाव्या साईडला मला पेट्रोल पंपाचं बोर्ड दिसलं. आलो मग पेट्रोल पंपाचं बोर्ड. त्यानंतर थोडी दूर गेल्यावर पेट्रोल भरायला गेलो. पेट्रोल भरायला गेल्यावर त्याला म्हटलं भाऊ, म्हटलं डायरेक्ट 700 रुपयाचं टाकून द्या म्हटलं. तिथून निघालं मग या बँकेसाठी कामासाठी मंगरूळच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर पाहिल्यावर असा सीन होता. त्याच्यानंतर मग थोड्या दूर गेल्यावर SBIच्या बँकेमध्ये गेलो. SBIच्या बँकेमध्ये गेल्यावर तिथं पाहतो तर गर्दी काही होती नाही. मीनं माझ्या कार्ड दिलं. तो म्हणे बाबू ते सोमवारी काम होते, आज काही येऊ नको म्हणे. त्यानंतर मग मी निघालो बँकेला बाय करून. मी काय थांबतो मग याच्यासाठी. मग गेलो नाश्त्याच्या तिथं धन्याच्या बंडीवर मग नाश्ता करून मग निघालो घरासाठी. मग निघालो मंगरूळ रस्त्यानं थोडी दूर गेल्यावर ह्या दिसला लालाजीचा बार. मग नमस्ते केलं त्याला. तिथून गेलो मग आपल्या गावाच्या रस्त्यावर थोडी दूर गेल्यावर मुन्ना म्हणे डायरेक्ट धामणगावला जाऊ. मग डायरेक्ट धामणगावला गेलो. त्यानंतर निघालो परसोडीचे हे फार्मसी कॉलेजहून मग आलो डायरेक्ट बायपासवर पाहतो ह्या वेळी यवतमाळ देवगाव बायपासहून थोडी दूर समोर गेल्यावर मग आलो राठी मोबाईल शॉपिंगमध्ये आल्यावर 2-4 शब्द त्याला बोललो. त्याच्यासोबत काम होतं तर हे बघ हे वय त्याचं दुकान, ह्यावय मी आतमध्ये होतो. त्यानंतर 2-4 शब्द बोललो त्याच्यासोबत. ते म्हणे व्हिडिओज काढून घे म्हणे, आता एवढा फेमस आहे तू तर. मग व्हिडिओ काढता त्या भाऊले म्हटलं माया ग्लास गाठ द्या म्हटलं बसून. भाऊ म्हटलं ग्लास गाठ द्या म्हटलं माया बसून काही करू. त्यानंतर 2-4 शब्द बोललो त्याच्यासोबत. मग तिथून निघालो बाहेर निघाल्यावर मी गेलो माझ्या भावाच्या घरी. तिथून निघालो मग मी भावाच्या घरी गेल्यावर थोडी देर गेल्यावर त्याची गाडी पार्क करून दिली. त्याच्यानंतर गेलो वरतं गेल्यावर पायऱ्या चढून मग थोड्या याच्यावर त्याला म्हटलं तू म्हणे नाश्ता करून घे म्हणे. माझ्या पराठे घेतल्यावर पण किचन घ्यायचे किचन मला चाल. त्यानंतर निघालो मग मोठ्या बहिणीच्या घरी गेल्यावर तिथं गेट लावूनच होतं. गेट उघडलं बा. मग गेलो अंदर, इथं रॅम्पॅरी उभी होती. त्यानंतर गेलो आतमध्ये गेल्यावर त्याचं घर तर पाहून घ्या, काही बोलायचं काम नाही. सेठ आदमी है, बड़ा काम है भाई, क्या दे सकती. उसके बाद में आया मैं घर को आया तो ये देख ली, इसको कट मार के मैं निकला आगे. उसके बाद में मैं गया मेरी घर की गली पे जाने के बाद मैं गया मेरे घर में जाने के बाद मेरा भाई तो खाना ही खा रहा था. उसके बाद में मैं भी बैठा खाने मसाले सोले थे. उसके बाद में मैं सब काम गिम करून मग चालू केला. मग जे झोपून गेलो बाबा, गुड नाईट. डायरेक्ट उद्याच बोलू.